साखर बंद करून उपाशी पोटी हा 1 कप काढा घ्या आणि झटक्यात 12 किलो वजन कमी करा, असंच बोलतात ना. तर खरंच एवढं वजन कमी होतं का? तर आपल्यासाठी 4 ते 5 किलो वजन कमी झालं तरी खूप आहे. तर होतं. आता हा काढा मी जवळपास 2 महिने झालेले आहे घेते आणि कशा पद्धतीने माझं 5 किलो वजन कमी केलं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ थ्रू शेअर केलेलंच आहे. तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. तर मी जे तुम्हाला 5 व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत ते फक्त पोटावरचे दाखवलेले आहेत. आपलं जास्त करून पोटच वाढलेलं असतं. शरीरामध्ये फॅट जास्त करून इथे पोटावर, ब्रेस्टवर आणि आपले दंड किंवा काहींचा चेहराही ब्रॉड असतो. आता तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप वजन कमी केलेलं आहे आणि वेट लॉस माझं झालेलं आहे. तर आज मी त्याच तुम्हाला टिप्स सांगणार आहे की मी कशा पद्धतीने कमी केलेलं आहे. आता त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की ह्या माझ्या जीन्स आहेत बघा. ह्या 34 साईजच्या जीन्स आहेत आणि आता मला ह्या खूप लूज होत आहेत. आता जवळपास मला बघा 32 ते 30 ची जीन्स बसायला लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की हे बघा माझं पोट खूप कमी झालेलं आहे. आणि हे सुद्धा टी शर्ट बघा मला खूप फिट बसत होतं, तर आता हे मला हातात सुद्धा असं एकदम सैल झालेलं आहे. आणि जेव्हा आपलं वेट लॉस फॅट लॉस होतात शरीरातील तेव्हा आपल्याला पाहिजे तसे कम्फर्ट असे कपडे वेअर करता येतात आपल्या मनासारखे. त्यासाठी तुम्हाला फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी व्यायाम करणं, व्यवस्थित आहार घेणं, पौष्टिक आहार आणि त्यासोबत पाणी वगैरे भरपूर प्यायचं आहे. आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा हे बेस्ट सीझन आहे वजन कमी करण्यासाठी. तर या दिवसांमध्ये आहार कमी घेतो आपण आणि पाणी भरपूर पितो, त्यामुळे वेट लॉस साठी खूप बेस्ट हे सीझन आहे. तर आता मी माझं वेट लॉस कशा पद्धतीने केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर फ्रेंड्स, मी उपाशी पोटी हा काढा मी घेत होती. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घेऊन त्यानंतर एक 10-15 मिनिटांनी हा काढा मी बनवत होती. तर हा मी कसा बनवते, तर अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला घ्यायचं आहे तेवढं पाणी ठेवायचं आहे. पाणी ठेवल्यानंतर यामध्ये बघा आलं किसून घालायचे, थोडंसंच घालायचं आहे. आता उन्हाळा आहे, ऋतूनुसार घालायचे. थंडीमध्ये तुम्ही हवं तर थोडं जास्त घालू शकता, पण आता उन्हाळ्यामध्ये काहींना हीट वाढू शकते किंवा गरम पडू शकतं, त्यामुळे क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही हा काढा बनवायचा आहे. तर आता इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. छोटा तुकडा घ्यायचा आहे, एवढा घ्यायचा नाही आहे, छोटा तुकडा घ्यायचा आहे. आता बघा इथे मी छोटेसे 2 तुकडे टाकलेले आहेत, अगदी बारीक टाकले. ते पूर्णपणे उकळून घ्यायचे, त्याचा अर्क त्यामध्ये पाण्यामध्ये उतरला पाहिजे. आणि आता उकळी आल्यानंतर 5 मिनिटाने लगेच तो गाळून आपल्याला घ्यायचा आहे. फार वेळ लागत नाही. उकळी आल्यानंतर लगेच गाळून घेतलं तरी चालेल, त्याचा अर्क पूर्णपणे त्यामध्ये उतरला जातो. आणि हा उपाशी पोटी आपण घ्यायचा आहे. याने लवकर पोट कमी करण्यास मदत होते आणि तसेच बघा आपले पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम बूस्ट होतो. तर हा काढा एवढा फायद्याचा आहे ना की सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे, अनुशापोटी. आता यामध्ये बघा थोडंसं लिंबू पिळायचं आहे, एवढं अर्ध लिंबू नाही, थोडं लिंबू पिळायचं आहे. आणि इथे 1 चमचा मध घ्यायचे आहे, छोटा 1 चमचा मध घ्यायचे आहे आणि हे मिक्स करायचं. आणि हा काढा आपल्याला रोज सकाळी अनुशापोटी घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करायची. तर इथे तुम्ही बघू शकताय माझं पूर्णपणे बेली फॅट रिड्यूस झालेलं आहे बघा आणि खूप हलकं वाटतंय. बऱ्याच जणांचं इथे वाढलेलं असतं, खाली सुद्धा इथे बेली फॅट्स वाढलेलं असतं आणि त्याबरोबर साईडला सुद्धा असतात. अगदी मोठे मोठे टायर सारखे दोन्ही भाग दिसतात. तर त्यावरच आज मी बेस्ट असे 5 व्यायामाचे प्रकार दाखवते. तर हे रेग्युलर तुम्हाला करायचे, 20 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल बघा. आता पहिला प्रकार आपण बघणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं. आपल्या ब्रेस्टच्या इथे दोन्ही हात असे पकडायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.
पूर्ण बॉडी ताठ ठेवायची आहे, चेहरा पण अगदी सरळ ठेवायचा आहे आणि इथे हात पकडून पूर्णपणे हा पाय बेंड करून वरती खेचायचा आहे. असा हाताला टच झाला पाहिजे, म्हणजे हे आपलं बेली फॅट्स कमी होतात. हा झाला एक व्यायामाचा प्रकार आणि हे तुम्हाला रिपिटेशन 2-3 वेळा करायचे, 30 वेळा. स्टॅमिना रोज वाढवायचा आहे. तुम्ही रेग्युलर केला तर बघा काहीच तुम्हाला त्रास होणार नाही. 1-2 दिवस थोडं पेन होईल, पण सवय कंटिन्यू करायची. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. जर हे काहींचं आता बऱ्याच जणांचं हे पण असतं आणि हे पण वाढलेलं असतं, तर आता यावर आपण बघणार आहोत. शोल्डरच्या लेवलमध्ये हात ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 20. आता हे मी तुम्हाला 20 वेळा दाखवले. 20 30 सुरुवात करा आणि थोडा स्टॅमिना वाढवा. प्रत्येक व्यायामाचा प्रकार झाल्यानंतर काही सेकंद रेस्ट घ्यायचा आहे. दम लागतो, काहींना पेन होऊ शकतं पहिल्यांदाच करत असल्यामुळे, त्यामुळे थोडा रेस्ट घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार बघणार आहोत. इथे मानेला दोन्ही हात असे पकडायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे मी तुम्हाला 10 वेळा दाखवते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर असं 10 20 30 वेळा करायचं आहे. हा झाला तिसरा प्रकार. आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा झाला चौथा प्रकार. तर इथे बघा स्ट्रेच बसतो आणि थाईजला सुद्धा स्ट्रेच बसतो. काहींचे थाईज मोठे असतात. आता उन्हाळ्यामध्ये बघा मांड्या एकमेकांना घासतात चालताना, तर हे इथे फॅट्स असल्यामुळे एकमेकांना चिकटल्या जातात आणि चालताना घासतात, तर खूप त्रास होतो. तर हा व्यायामाचा प्रकार थाईजवर बेस्ट आहे. याने थाईचे सगळे फॅट लॉस होतात. काही सेकंद रेस्ट घ्यायचा आहे. आता पुन्हा तसाच आहे, फक्त मध्ये घ्यायचा आहे. हात सरळ ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हा सुद्धा व्यायामाचा प्रकार. आपले दंड मोठे असतात, साईड फॅट्स, पुन्हा आपलं बेली फॅट्स, यावर हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. हे 5 मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत. हे तुम्हाला रेग्युलर करायचे आहेत. 20 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. पूर्ण तुमचं पोट पूर्णपणे सपाट व्हायला लागेल बघा. अजूनही माझं थोडंसं आहे, अजून मला 1 ते 2 किलो कमी करायचं आहे. तर फ्रेंड्स, मी माझं 12 किलो वेट कमी केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहेत, तर माझं पण सिजर झालेलं आहे आणि खूप मोठं पोट वाढलं होतं. त्याचबरोबर माझं जवळपास 70 पर्यंत गेलं होतं. आणि त्यानंतर मी खूप मनाशी ठरवलं आणि मी एक्सरसाइज, त्याचबरोबर आहार, असं मी चेंजेस करून आता बरेच वर्ष झाले मी व्यायामाची सवय लावलेली आहे. आणि त्यानंतर माझं 12 किलो वजन कमी झालं.
आणि प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. कोणाचं फास्ट वजन वाढतं तर कोणाचं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं, आणि कोणाचं फास्ट वाढून फास्ट कमी होतं. तसं माझं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं. तर पण आता मध्ये बरेच दिवस झालं की माझं वेट वाढतही नव्हतं, हाय तेवढंच होतं, पण मला अजून कमी करायचं होतं, पण ते देखील होत नव्हतं. म्हणून मी स्ट्रिक्टली काय काय बदल केला आणि मी कशा पद्धतीने माझं 5 किलो वजन कमी केलं, तर अक्षरशः एका महिन्यात माझं 5 किलो वजन कमी झालं. तर हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. सर्वात प्रथम साखर बंद केली, नंतर एक आठवडा चेंजेस केलं, आणि आहारामध्ये सुद्धा असं हेल्दी बनवण्याचाच मी घरामध्ये प्रयत्न करत होती. तर असं करून करून माझं वेट लॉस झालं, आणि त्याच सोबतीला मी एक्सरसाइज पण करत होती. आता खरं सांगायचं म्हटलं तर मी कशा पद्धतीने केलं हे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते की मी काय काय केलं आणि काय गोष्टी मी फॉलो केल्या, आणि झटकन माझं एवढं वजन कमी झालेलं आहे. तर आता सर्वात प्रथम सकाळी उठल्याबरोबर बघा, कोमट पाण्याच्या ग्लासाची मी सवय केली, आणि कोमट पाणी कंटिन्यू मी घेतेय. बरेच दिवसांपासून मी म्हणजे एक 2-3 वर्षांपासून मी कंटिन्यू सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी घेते. माझं रुटीन सकाळी पहाटे मी लवकरच उठते, टिफिन असतो त्यामुळे. तर मी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घेत होती, तोंड न धुतात. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय, तोंड न धुता पाणी पिलं तर जी आपल्या तोंडातली लाळ सलायवा असते ती खूप औषधी गुणकारी आहे. त्यामुळे तोंड न धुताच तुम्ही प्या. हवं तर कोमट पाणी बोटाला सहन होईल इतपत किंवा तांब्याच्या भांड्यातलं पिलं तरी चालेल. त्यानंतर मी चहा अगदी कमी गोड म्हणजे बिना साखरेचा मी घेत होती, पण तो चहा मी नाश्ता झाल्यानंतर घेत होती. आणि नाश्त्यामध्ये मी पौष्टिक असं घ्यायचा प्रयत्न केला. ओट्स, साधे ओट्स, मसाला ओट्स, की जेणेकरून तेल मिठाचा वापर कमी होईल असं मी नाश्त्यामध्ये घेत होती. अंड बॉईल करून घेतलं तर त्यातला पिवळा भाग मी अवॉइड केला. कधी मी इडली सांबार वगैरे केलं तर क्वांटिटीमध्ये खात होती. आणि नाश्ता झाल्यानंतर मग मी ब्लॅक कॉफी घेत होती. तर ब्लॅक कॉफी ही विदाऊट शुगर आणि विदाऊट मिल्कची, म्हणजे ब्लॅक कॉफी कशी बनवायची हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर जे नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर, तर शक्यतो मी नाश्ता झाल्यानंतर ब्लॅक कॉफी घेत होती. त्यानंतर दुपारचं जेवणामध्ये मी ज्वारीची भाकरी घेतली, आणि शक्यतो असं दही, ताक वगैरे असं घेत होती. साधी भाजी, मटकी मुगाची उसळ बनवली, भाजी बनवली, तर ती भाजी वाटीभर आणि अर्धी भाकरी, तर ती एक सवय झाली. आणि चपाती कमी केली मी. आणि जेवण झाल्यानंतर मी 1-1.5 तासाने ग्रीन टी किंवा फ्रेश ड्रिंक किंवा काही ना काही मी ब्लॅक कॉफी म्हणजे काहीतरी मी घेत होती. आणि आता उन्हाळ्यामध्ये कसं होतं की गरम घ्यायला नको वाटतं, त्यामुळे मग दुपारच्या वेळात असं फ्रेश ड्रिंक किंवा ग्रीन टी जेवण झाल्यानंतर 1 तासाने मी घेत होती. आणि रात्रीचं जेवण मी खूप लवकर करायचा प्रयत्न केला की 8:30 पर्यंत आम्ही जेवण करत असतो, पण तरी मी 8-8:30 जेवढं लवकर होईल तेवढं मी करायचा प्रयत्न केला. आणि जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवलं. आता रात्री जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने फॅट कटर ड्रिंक, खरं तर ते एक नाव पडलेलं आहे फॅट कटर ड्रिंक असं म्हणायला, की ते ओवा बडीशेप जिऱ्याचं पाणी आहे, त्यामुळे त्याला फॅट कटर ड्रिंक नाव दिलेलं आहे. आणि ते मी पावडर बनवून ठेवते, अगदी 2-3 महिने ती पावडर जाते. एकदा बनवली तर 50-50 ग्रॅम ओवा बडीशेप जिरं हे 50-50 ग्रॅम सम प्रमाणात घ्यायचं. 50 ग्रॅम नाही घेतलं तरी 1 वाटीचं माप करायचं, आणि ती सेम असं तिन्ही सेम प्रमाणात घ्यायचं, आणि ते व्यवस्थित ते भाजायचं. आणि भाजल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून त्याची फाईन पावडर तयार करून डब्यामध्ये ठेवायची, आणि रोज रात्री जेवण झाल्यानंतर घ्यायचं. पुन्हा रात्री सुद्धा मी असं कधी ओवा जिरं वगैरे असं मी भिजत घालायची, आणि सकाळी ते पाणी घेत होती. आणि जो मी तो काढा दाखवला तुम्हाला, तर तो काढा मी अनुषापोटी घेतला, तर त्याने मला बराच फरक जाणवला. आणि त्यामुळे मी ते कंटिन्यू करते. तर बरेच जण सकाळी उठल्याबरोबर चहा घेतात, तर चहा न घेता तुम्ही हा काढा घ्या, खूप हेल्दी आहे. आणि त्याचबरोबर बघा म्हणजे मेटाबॉलिझम आपलं बूस्ट होतं आणि पचनक्रिया सुधारते, आणि त्याचबरोबर वजन कमी करायला खूप मदत होते त्याने. तर सकाळी तुम्ही अनुषापोटी ते घ्यायचंय. एक्सरसाइज करायची आहे, आणि एक्सरसाइज केल्यानंतर नाश्ता हा वेळेतच करायचा आहे.
तर 9 पर्यंत नाश्ता करायचा आहे, दुपारचं जेवण 1 ते 2च्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण 8 ते 8:30च्या दरम्यान, असं हे टाइम टू टाइम मी फॉलो केलं आहे ह्या गोष्टी आणि अशानेच माझं वेट लॉस झालेलं आहे. आणि शक्यतो मी ज्वारीची भाकरी जास्त खाण्याचा प्रयत्न केला आणि तेल मिठाचा वापर कमी केला. त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य, मागे पण मी तुम्हाला दाखवलं की गावठी चणे आणि त्याचबरोबर शेंगदाणे, मूग हे रात्री भिजत घालायचं, सकाळी 1 शिट्टी घ्यायची किंवा 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि छान त्याच्यामध्ये भरपूर असं काही तुम्ही सॅलड घालू शकता, काकडी, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, दही किंवा लिंबू पिळून थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकायचं. खूप छान लागतं चवीला आणि त्याने फास्ट वजन कमी होतं, पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला म्हणजे जे सारखं सारखं खाण्याच्या बघा क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये आपल्या होतात, तर खाण्याची पण इच्छा होत नाही नंतर एकदा खाल्लं तर. अशा पद्धतीने मी माझं हे वेट लॉस केलेलं आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझं पण 70 पर्यंत गेलं होतं वेट. त्यानंतर मी एवढा वर्ष व्यायामाची सवय करून काही ना काही असा आहार, त्यावेळेला मुलं लहान होती तर एक्सरसाइज पण करायला रेग्युलर होत नव्हतं, पण मी ती सवय केली आणि आता मुलं मोठी झाल्यानंतर मी एकदम 5 किलो माझा आता वेट लॉस झालेला आहे. कारण मी रेग्युलर एक्सरसाइज करते, त्याचबरोबर आहार पण मी तसाच बनवण्याचा प्रयत्न करते आणि आपण एखादी गोष्ट मनाशी ठरवली ना तर ती आपण करतोच. त्यामुळे जर तुम्हाला खूप जास्त वजन कमी करायचं असेल, खूप बॉडीमध्ये फॅट्स असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने करा. आणि शक्यतो मी तर म्हणेन की रात्रीचं जेवण जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करा. हवं तर असं हेवी तुम्ही ब्रेकफास्ट जर करत असाल तर तो 6-7च्या दरम्यान करून रात्री झोपताना फक्त हळद टाकून हळदीचं दूध घेतलं तरी चालेल, ज्यांचे खूप फॅट्स आहेत त्यांनी. आणि बाकी तुम्ही घरचं खाऊनच अशा पद्धतीने तुम्ही वजन कमी करा, भरपूर तुम्हाला फरक पडेल बघा. आणि जे मी तुम्हाला व्यायामाचे 5 प्रकार दाखवले तर ते 5 प्रकार व्यायामाचे पोट कमी करण्यासाठीच आहेत, तर ते रेग्युलर करायचे आहे. तुम्हाला 20 दिवसातच फरक जाणवेल. कितीही तुम्ही स्ट्रिक्टली डाएट करा, पण त्याच्या जोडीला जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमची बॉडी फिट राहील आणि शरीर निरोगी राहील. खरं सांगायचं म्हटलं तर सकाळी सकाळी हा जो काढा मी तुम्हाला दाखवला ना तो घेतला ना की आपलं पोट साफ होतं आणि जेवढे टॉक्सिन आपले बाहेर पडतील तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, आपलं शरीर निरोगी राहतं. आणि काही जण बघा महागडे प्रोडक्ट, प्रोटीन शेक वगैरे घेतात, तर ते सगळ्यांना पॉसिबल होत नाही आणि ते जरी घेतलं तरी ते कायमस्वरूपी घेतलं जात नाही. कालांतराने ते बंद केलं तर आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येतं. त्यामुळे तुम्ही असं नॅचरल पद्धतीने वजन कमी करा, पोट कमी करा. जास्त करून आपले बेली फॅट आणि हे जे पोट आहे हेच जास्त वाढलेलं असतं. काहींची ते दंडावर, ब्रेस्टवर अशा पद्धतीने फॅट साठलेले असतात. पुन्हा डबल चीन वगैरे, मान सुद्धा अशी ब्रॉड असते, चेहरा पण ब्रॉड. तर माझा पण चेहरा पहिला ब्रॉड दिसत होता, पण आता माझा बघा व्ही शेप मध्ये दिसायला लागला आणि अगदी अशी जॉ लाईन सुद्धा दिसायला लागलेली आहे. म्हणजे आपण ह्या जर सवयी केल्या, रोजचा रेग्युलर व्यायाम आणि त्याच्या जोडीला जर असा व्यवस्थित पौष्टिक आहार घेतला ना तर तुम्हाला काहीच स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही. आणि पाणी भरपूर प्यायचे, 2 ते 3 लिटर कमीत कमी, म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे. पाण्यानेच आपले अर्धे आजार बरे होतात. त्यामुळे पाणी हे घ्यायचंच आहे आणि माठातलं पाणी प्या शक्यतो उन्हाळ्यामध्ये. बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजच्या पाणी घ्यायचं, तर फ्रीजचं पाणी अवॉइड करा आणि माठातलं पाणी प्या. फ्रीजच्या पाण्याने पोट जास्त पटकन वाढलं जातं आणि ते कमी लवकर होत नाही. तर अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो केल्या. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण सकाळी नाश्ता हा प्रोटीनयुक्तच केला पाहिजे आणि भरपूर करायचा आहे. बऱ्याच जणांचा समज असा असतो की जेवण कमी केलं तर वजन आपलं पटकन कमी होईल किंवा आपल्या शरीरातील फॅट्स पटकन रिड्यूस होतील, तर असं नाहीये. जेवण कमी करू नका आणि करायचंच नाहीये जेवण कमी. जेवढं पोटाला लागतं तेवढं आपण खायचं आहे. फक्त जे तुम्ही बघा आता स्ट्रिक्टली डाएट करण्यापेक्षा मी म्हणेल घरात बनवलेलं जर तुम्ही खाल्लं तर आता चपाती जर तुम्ही 2 खात असाल तिथे तुम्ही हळूहळू अर्धी अर्धी कमी करा आणि 1 चपाती घेऊन तिथे सॅलड तुम्ही
अजून जर तुम्हाला भूक असेल तर तिथे सॅलड तुम्ही जास्त घ्या, म्हणजे पोट भरलेलं राहतं आणि ते लवकर डायजेस्ट होतं. आणि त्याचबरोबर मी आता हाऊसवाईफ असल्यामुळे घरामध्ये काही खाल्लं की थोडंफार आपण घरामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा थोडीफार चाल करायची आहे, म्हणजे ते जेवढं आपण खाऊ ते लगेच डायजेस्ट होईल असं आपण ठरवून करायचं आहे. तर मी असं ठरवून करत होती, म्हणजे जे काही खाईल तर ते थोडंफार असं चाल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करून डायजेस्ट कसं होईल ते पाहत होती. आणि त्याचबरोबर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने कुठलं तरी मी एखादं ड्रिंक घेत होती. म्हणजे सकाळी नाश्ता झाला तर ब्लॅक कॉफी घेत होती, दुपारी जेवण झाल्यानंतर 1 तासाने मी ग्रीन टी वगैरे घेत होती किंवा ते फ्रेश ड्रिंक ABC क्यूब बनवून ठेवलेले असतात ते मी. तर तुम्हाला माहिती आहे बीटरूट, गाजर, आवळा आणि त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट, थोडं आलं पण टाकायचं, खूप छान लागतं. त्याने फ्रेश आपल्याला जाणवतो, थकवा जाणवत नाही आणि स्किन पण आपली छान होते. तसेच रात्रीचं जेवण झाल्यानंतर सुद्धा मी ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी हे माझं कंटिन्यू रोज मी संध्याकाळी रात्री झोपण्या अगोदर अर्धा तास घेत होती. तर त्याला मी फॅट कटर ड्रिंक असं नावच दिलेलं आहे. तर ते मी बनवून ठेवलेली आहे पावडर, ते मी घेत होती. तर अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि माझं 5 किलो मी वजन कमी केलेलं आहे. आणि दुपारच्या जेवणात शक्यतो मी चपाती कमी केली आणि तिथे मी ज्वारीची भाकरी खात होती. आता रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी ज्वारीची भाकरी आणि थोडासा नाही म्हणून भात घेत होती, साधा भात. आणि जर मुगाची खिचडी वगैरे बनवली, सगळ्या डाळी मिक्स करून त्यामध्ये थोडंसंच तांदूळ घालायचे. तर अशी मी सगळ्या व्हेज भाज्या घालून मुगाची खिचडी अशी बनवून रात्रीचं मी बाउलभर खात होती. तर जवळपास आठवड्यातून एकच रेसिपी मी 2 ते 3 वेळा बनवत होती. नाश्त्यामध्ये ओट्स, साधे ओट्स, मसाला ओट्स अशा अल्टरनेट बनवत होती. त्यानंतर दुपारचं असं एकच मी कंटिन्यू ठेवलं आणि ती पोटाला सवय झाली. मग पोट पण तेवढंच घेत होतं, एक घास पण जास्त असा घेत नव्हतं आणि ती सवय होती आपल्या पोटाला पण. आणि ज्यांना सारखं सारखं खायची इच्छा असेल तर त्यांनी शक्यतो पोटभर नाश्ता केला तर तुम्हाला बघा परत खायची इच्छा पण होणार नाही आणि ती हळूहळू कमी करा. तर अशानेच तुमचं वजन कमी होईल. वजन म्हणण्यापेक्षा तुमच्या शरीरातील फॅट लॉस होऊन तुमचं वजन तर कमी होईलच, पण बघा तुमचं म्हणजे शरीर अगदी फिट राहायला लागेल, तुम्ही फिट दिसाल. त्यामुळे त्याच्या जोडीला तुम्ही व्यायामाचे प्रकार पण करायचे आहेत. सूर्यनमस्कार करा, कुठलेही स्ट्रेचिंग किंवा कार्डिओ, झुंबा आठवड्यातून एकदा असं मी करत होती. सूर्यनमस्कार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे व्यायामाचे प्रकार दाखवते, कधी बैठे प्रकार, कधी आज मी तुम्हाला बघा स्टँडिंगने केलेले दाखवलेले आहेत 5 प्रकार, ते खूप बेस्ट आहे. तर बेली फॅट आपलं हे जे वरचं पोट बघा काही काहींचे असे मोठे मोठे टायर दिसतात गोल गोल आणि खूप वाढलेलं असतं. तर अजूनही माझं थोडं आहे, अजून मला 2 किलो वजन कमी करायचं आहे. आणि वजन आपल्या हाईट आणि वयानुसार कमी केलेलं बेटर आहे, कारण आपल्या वयाला पण ते म्हणजे आपल्या चेहऱ्याला पण ते सूट झालं पाहिजे. जर वजन कमी केलं तर ती बॉडी आपल्याला सूट झाली पाहिजे. कारण काही जण वजन कमी करतात तर बघा खूप त्यांना विकनेस येतो, अशक्तपणा येतो आणि थकवा जाणवतो आणि गळून गेलेले असतात, म्हणजे चेहऱ्यावर तेज नसतो किंवा असं वाटतं की काहीतरी त्यांना आजार झालेला आहे. तर असं कुठलंही प्रॉडक्ट घेऊन वजन कमी करण्यापेक्षा असं नॅचरल पद्धतीने करा आणि सगळं खा, फक्त क्वांटिटीमध्ये खाऊन ते व्यवस्थित तुम्ही चावून खा. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ सांगितलेला आहे की बघा 32 बार फॉर्म्युला, तर तो मी फॉलो करत होती आणि त्याने खरंच फरक पडतो. तुम्ही जिथे 10 मिनिटामध्ये जेवण उरकता तिथे तुम्ही 20 ते 25 मिनिटं जर जेवायला लावले तर ते व्यवस्थित बघा खाल्लं जातं आणि पोट भरलं जातं. तसेच आपल्या ज्या सारखं खाण्याच्या क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये येतात, कमी होतात आणि खाल्लेलं लवकर डायजेस्ट होतं. त्यामुळे एक घास चावून चावून खायचा आणि घास घेतानाच असा एकदम छोटा साईजचा असं घास चपातीचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा असे छोटे छोटे तुकडे करून ते व्यवस्थित चावूनच खायचे. यानेच वजन कमी होईल तुमचं. आणि सगळं खाऊन, घरातलं अगदी मी सगळं खाऊन फक्त पौष्टिक बनवण्याचा, आणि कधीतरी खाण्यात आलं तरी ते क्वांटिटीमध्ये खाल्लं, पण तुम्ही रेग्युलर जर व्यायाम केला तर ते डायजेस्ट होऊन जातं. एवढा काही असं फरक हे होत नाही, पडत नाही. त्यामुळे तुम्ही जर काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी केली नाही, दुपारची झोप घेतली, एकाच जागेवर बसलात, फास्ट फूड, जंक फूड ते खात राहिलात आणि थोडंफार एक दिवस एक्सरसाइज केली, पुन्हा 4 दिवस केली नाही,
असं जर रुटीन ठेवलं तर वजन कमी होणार नाही आणि पोट देखील कमी होणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने केले, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी फॉलो करा. आणि जो मी काढा दाखवलेला आहे तो खूप बेस्ट आहे, त्याने खूप फरक पडतो. एकदा तुम्ही अनुषापोटी 2 ते 3 दिवस घेऊन बघा काय फरक पडतो. पोट साफ असेल तर आपल्याला कुठलेही आजार जडत नाही आणि पटकन झपाट्याने वजन कमी होतं. तर अशा पद्धतीने मी माझं 12 किलो वजन कमी केलेलं आहे. तर मला पण जुळी मुलं, सीझर झालेलं होतं आणि खूप माझे पण फॅट्स वाढलेले होते, चेहरा असा ब्रॉड दिसत होता. पण मी मनाशी ठरवून पहिले व्यायामाची सवय केली. हळूहळू सवय करायची, एकदम सवय आपली म्हणजे बंद होत नाही. आता मी पण टी लवर असल्यामुळे बरेच वर्षापासून मी चहा घेते सकाळचा, पण मग मी साखर हळूहळू कमी केली. 1 चमचा घालत होती तिथे, अर्धा चमचा, नंतर अजून थोडी कमी, अजून थोडी कमी, नंतर बंद केली. आणि त्यानंतर मग थोडंसं एक गोडी म्हणून मी थोडासा गूळ वापरत होती, पण आता गूळ पण स्किप करते. नुसतं दुधामध्ये चहा पावडर बॉईल करून वेलची आणि आलं टाकलं तरी खूप छान चहा लागतो तो. तर अशा पद्धतीने, कारण त्याने एक एनर्जी येते आणि आपल्याला वर्षानुवर्ष लागलेली ती सवय असते, त्यामुळे ती एकदम बंद होत नाही. तर अशा पद्धतीने हळूहळू बंद करा. चपाती पण हळूहळू कमी करा, पण त्या ठिकाणी तुम्ही सॅलड घ्या, रसाळ फ्रूट, सीजनल फ्रूट खा, सीजनल फळं खा. तर खूप छान फरक पडेल बघा, स्किनमध्ये पण आणि बॉडीमध्ये पण. आणि व्यायाम केल्यानेच तुमचं शरीर अगदी फिट आणि बघा असं ऍक्टिव्ह राहील. तर आता मी भरपूर साऱ्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहे आणि त्याचसोबत मी कशा पद्धतीने वेट लॉस केलं हेही मी तुम्हाला माझी जर्नी शेअर केलेली आहे, वेट लॉस जर्नी. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल.